साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। रघु काका काय झालं असं अचानक किती बोलवलंस? रघु काका काय झालं? ता बघा थै काय असा था हा कोणी केलेला? हा ही जागा कोणीतरी बाटयल्या देव शेतात फक्त मी पूजा करू शकतोय ही माझी जागा असा माझो हक्क असा हयसर पण ह्या हयसर कोणी बाहेरच्या माणसाने पूजा घातल्या पण हे असं कोण करेल आणि का? ही जमीन तुमचीच असा तुमच्या जो कोण वाईटार असा तेनीच ही पूजा घातल्या। काका कसली पूजा ही? ही साधी पूजा नाही असा ज्या माणसाक तुमचा चांगला भगवाना नाही तेनी ही पूजा घातल्या। आणि ती फुला बघा घातलेली ही जशी सुकत जातली तशी संकटा येत जातली। हा सगळा भयानक असा आधी तुमच्या घरात अवधसा बसलेली असा तेतून ह्या आणखी नवीन संकट परत उलटा नांगारीला तर कोण घेत? मी बघतोय दत्ता माधवा काहीतरी बघू कस होया कुणीतरी पुढे होक होया दत्ता पण काही झालं तर काय होणार नाही मी बघते काय करायचं आता। अरे पण तू काय करणार आहेस? रघु काका ही पूजा उलटणार नाही हा मी बघतोय काय आता। दत्ता काय झाला तर मी जबाबदार नाही बाबा। कोणाचा फोन आहे? निलिमाचा। मग उचल ना। अरे नाही तिला कळलं तर ती रागवेली इथे आलोय म्हणून। त्यांका काय कळतला हे काय चाललं आता? दादा अरे तू फोन नाही उचलला ना तर अजून गैरसमज वाढेल तिला वाटेल तुला सगळं लपवायचं म्हणून तू फोन उचलत नाही। वहिनी सांगितल्यानंतर शांत बसणार नाही हत। नाही नाही मी बोलतो तिच्याशी। हा हॅलो माधव कुठे आहेस? निलिमा मी बाहेर आहे। अभिराम आणि भाऊजींबरोबर रघु काकांकडे ना? मला कळलंय सगळं। मी तुला वॉर्न केलं होतं माधव आणि तरीही तू तुला पाहिजे तेच केलंस ना? अगं तसं नाही ग पण येणं गरजेचं होतं म्हणून मी आलो। लगेच परत ये
नाही नाही येता येणार. अगं इथे एक प्रॉब्लेम झालाय. ओके ठीक आहे. अगं हॅलो हॅलो निलिमा, हॅलो. काय झालं? तिने फोन कट केला. अरे तिला असं काय केलेलं आवडत नाही ना, म्हणून फोन कट केला असेल. त्या सगळं सांगून त्यांचा विश्वास बसत नाही ना, मग सोडा. आपल्या दिसताना त्या निस्तर रुपया. दादा पुढे नको जाऊ तू. तू मागं राहू. दादा हा बघते काय करायचं आता. मामा डॅडना एक चान्स दे ना. मी तुझ्या डॅडला इतक्या वेळा समजावून सांगितलं, पण त्यांनी कधीच माझं ऐकलं नाही. त्यांनी त्याच्या गावी यावं, 4 दिवस राहावं. मलाही आवडेल ना, पण इथल्या कुठल्याच गोष्टीत त्यांनी पडू नये एवढंच माझं म्हणणं होतं. पण एवढंही त्यांनी ऐकू नये. मामा मी बोलतो डॅडशी. तुझ्या डॅडमुळे आता तू सुद्धा बदलायला लागलायस अशी भीती वाटतेय मला. अगं मामा हे बघ, डॅड माझं नक्की ऐकतील. तो इतरांचं सगळं ऐकेल, तसाच वागेल, खात्री आहे मला. सो प्लीज तू एफर्ट्स घेऊ नकोस. ठीक आहे, तू तुझा डिसिजन घेतलायस ना, सो आता मी माझा डिसिजन घेतलाय. काय? मी तुझ्यासोबत मुंबईला येतोय. मी तुला फोर्स करते असं कोणाला वाटतं का म्हणे? मामा तुलाही चांगला माहितीये की मी तुला एकटीला मुंबईला जाऊन देणार नाही. सो मी तुझ्यासोबत येतोय मुंबईला अँड दॅट्स इट. दत्ता काहीतरी हात पुरलेला असताना खणान बघ. नको. अरे भलतच काहीतरी. माधवा थांब. अरे मी बघते काय आता. काहीतरी लागतं हा.
गाठोडा हा ह्याचता येणाऱ्या संकटाचा मूळ असा उघडून बघ काय तर. दत्ता असू दे, जे असेल ते असेल. की त्या तुझ्या बायलेसारखं विश्वास बसणार नाही. विश्वास आहे, पण त्यातून काय निघेल काय सांगता येत नाही ना. माधवा, मी बघते. हे ह्या नारळात बाईचे केस लायलेले असत, म्हणजे खायच्या तरी बाहेर ह्या उलाटला. आणि ज्या बाईचे केस असत तिका धोको असा. दत्ता, रघु काका, निलिमाचे केस गळत होते. निलिमाच्या केसाचा कोणी वापर तर करणार नाही ना. हा, होय. तरी सरितान सांगितलं नव्हतं वहिनी केस असे टाकू नको. कधी ऐकत नाही ना. आता काय करायचा. हा काका, निलिमाला काही होणार तर नाही ना. आता ते का माहित, मी काही एक सांगू शकले नाही. निलिमा प्रत्येक गोष्टीक विरोध करी होता मा. आता त्याच्यावरच उलाटला नाही म्हणजे मिळेल. सरिता, गो सरिता, सरिता गो. काय गे आहे. अगो अभिरामाच्या खोलीत गेले, तो काही दिसूक नाही. दत्ता पण काही दिसूक नाही. ते तिघे भाव रघु काकांनी बोलवलेला आहात, थंय गेले होत. तिघांका कित्याक बोलवल्यानी ता माका पण माहित नाही हो, पण ह्यांका फोन इलो होतो आणि मग ते तिघे जण गेले. रघु भाऊजींनी तिघांका एकदम बोलवल्यानी म्हणजे नक्कीच काहीतरी असतला. जरा वरचा वातावरण तापलेला हा. काय बोलतोस. जाऊबाईंका कळला भाऊजी रघु काकांकडे गेले. भडकले होत. आता भाऊजींका ऐकून घेऊक लागतला. अगो पण घरासाठीच गेलो हा ना. तर त्यांका कळणार हा काय. काय नाही हो, आधीपासून भाऊजींनी मुठीत ठेवल्याने असताना तर ही वेळ इलीच नसते. निलिमा, माझं ऐकशील जरा. अगो रघु भाऊजींनी तिघांका एकदम बोलवल्यानी तसा काहीतरी कारण असतला. नाहीतर नाही बोलवूचे ते. आई, मला या विषयावर नाही बोलायचं. जाऊ बाय, राग सोडा आता. रागावून काही उपयोगच होणार नसेल तर कशाला रागवायचं ना. मी माझा निर्णय घेतलाय. खयचो निर्णय. मी मुंबईला परत जाते. काय. अगो असं अचानक. मी माझा निर्णय घेतलाय आणि तो कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाहीये. अहो असं काय करतास जाऊ बाय. तुमका जाऊचा असात तर तुम्ही जावा, पण असा अचानक जाऊ नको. बरा दिसता काय ह्या. मी गेल्याने इथे सगळ्यांनाच बरं वाटणार आहे ना. तुमच्या मार्गातला अडथळा तरी कमी होईल. आपल्या माणसांचं कसलं अडथळं ता काय नाही. तुम्ही हायसून जायचा नाही.
मी सांगते हा, आणि तुम्ही गेलास तर मी परत बोलूच नाही हा तुमच्याशी, सांगून ठेवते. नाही जाणार ना? बोला ना. निलिमा काय होता? काय झालं जाऊबाई? डोक्यात दुखता काय? डोकं जड झालंय. थांबा मी पाणी आणते हा. चल तू हाय बस बस. आरचीसा रे आरचीसा, बरं वाटत तुका? बरं वाटत? बस बस बस. काय झालं आजी? अरे कसली तरी गोळी घेऊन ये, निलिमाचा डोक्यात दुखता. मामा? अरे जा गोळी घेऊन ये तू हो हो पहिला. आणतो. बरं वाटत? हा जाऊबाई घेवा पाणी घेवा. आता बरं वाटतं ना तुका? अगो त्याचा डोका धर. हा हा. बरं वाटतं ना? हळूहळू बरा वाटत. हा आता हे थांबान उपयोग नाही, जाऊ घ्या. काका काही होणार नाही ना? कोणाच्या तरी जीवाक धोको असा. ह्याच्या आधी ह्या जमिनीत असा करूचा कोणी धाडच करूक नाही. पण ह्या निस्तारूक उद्या माका पूजा करूची लागतली. ही जागा शुद्ध करू होई. पण निलिमाचं एक उपाय असा, त्याच्या अंगावरतून उतारो काढून टाकू गयो. वहिनी ऐकणार हा काय? अरे जीव वयो तर उपाय करू गयो. बघा काय त्या जाऊबाई जरा पडता हास. जाऊबाई सरिता, ते का निंबू पाणी दे. रात्रभर काम करीत बसला असात, मनान पिट्टान डोका उठला त्याचा. मामा ठीक आहे गोळी. अगं अहो असं काय करतस? गोळी घेतल्याशिवाय बरा वाटत नाही तुका? बरा झाला ते घेले. काय झालं? जाऊबाईंचा डोका दुखता हा, मगापासून धरून बसले होत. काय झालं निलिमा? काय झालंय? भाऊजी ह्याच्या आधी असं व्हायचं काय? नाही, असं नाही झालं कधी. पण त्या दिवशी माझ्याने की छळतास? सोडूच आहे नाही मी तुमका. शेवंता म्हणतात मका. सरिता, ते का अंगावर लाव. वय मका थांबवू शकता नाही तुम्ही. शेवंता परत इला. वय परत इलाय मी. येतलाय मी या घरात येतलाय. जोवर माझ्या चेडवाक त्याचो हक्क मिळणार नाही, माझं दागिने मिळणार नाही, तवसर
मी तुमका सोडूचंय नाही. मी येत नाही या घरात. मका कोणच हाकलवू शकणार नाही. कोणच नाही. त्या निलिमा पण नाही आणि तो रघु पण नाही. त्याच्याकडूनच जाऊन निघास ना तुम्ही. मका सगळं माहित आहे. मी नाही सोडूच आहे त्या निलिमा. नाही सोडूच आहे या वाड्यात.